चला चिंचपाडा टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर किडूकपाडा टीम आपण फिल्डिंगची सजावट करून घ्या. दादा भोईर सहकार्य करा थोडंसं, कारण का जवळजवळ 3 वाजायला आलेत आणि आपण चौथी मॅच खेळवतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जरूर आहे. तर लक्ष असू द्या, आताच्या मॅच मध्ये जो पहिला षटका ठोकेल त्याला खरं तर शैलेशभाई जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. अगदी पारितोषिक पहिल्या चेंडूसाठी लागलं गेलंय, षटकारासाठी. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज दादा भोईर आलेत आणि बॅटिंग मार्ग वरती विश्वास पाटील आणि कपिल. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका फार सुरेख आहे, परंतु टायमिंग थोडंसं कमी लागलं गेलंय. अगदी मिसटायमिंग स्ट्रोक होता. बॅट गरकन फिरवली जरूर होती विश्वासनं, मात्र फटक्यामध्ये तेवढा विश्वास नव्हता. त्याच्यानंतर व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल खरं तर गावदेवी कंस्ट्रक्शनचे आमचे विनोदभाई चौधरी यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. लाईन जरूर चेक केली असेल. येस, बेनिफिट ऑफ द बॉलर. अगदी त्या रेंजमध्ये त्या झोनमध्ये चेंडू दादा भोईरनं आदळला गेला आणि तिथे मात्र चेंडू डॉट होताना पाहायला मिळतो. लेग स्टंपवरती अगदी गार्ड घेतला होता फलंदाज कपिल पाटीलनं आणि तिथून आपण कपिल परदेशी. चला गोलंदाज तयार झालाय. समोर फलंदाजी टॉप एज लागले गेले आणि झेल ड्रॉप. कॅरी करायचं होतं अगदी तिथे शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता, परंतु तिथे झेल ड्रॉप झालाय. कुशल मुवमेंट आहे. अगदी मॅचचं पहिलं षटक आणि षटकामध्ये सलामीवीराचा झेल ड्रॉप करणं कदाचित आपल्या टीमला मागात पडू शकतोय. आणि ऑन स्ट्राईक कपिल परदेशी होते, त्यांना जीवनदान मिळाले 0 धावसंख्येवरती. आणि आता तिथे मात्र धावफलकावरती 3 लागल्या गेल्यात. आत्तापर्यंत मागील 3 सामन्यामध्ये आपण धावेंची उंच भरावरी घेताना प्रत्येक संघाला पाहिली. या मॅचमध्ये काय घडणार? लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल की परत एकदा हाय व्होल्टेज? परंतु मागचा सामना 1 साइडेड पाहायला मिळाला. पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. अगदी अपील 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 करतोय आणि दांडीगुल झाली आहे का? येस, पंचांनी रेफर केलंय. आणि आमच्या 21व्या इव्हेंटला इथे मात्र आणि त्यांनी दर्शवलं की यस फलंदाज बाद आहे. ओ इट आउट. अगदी इथे फर्स्ट रिप्ले मध्येच आम्हाला इथे जाणवलं गेलं की यस फलंदाज बाद आहे. त्रिपलाचीत झालाय फलंदाज. कारण का जेव्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू अगदी बेल्सला साठून गेला आणि बेल्स खाली पडले. अगदी ऑफ स्टंप वरची बेल्स पडली गेली. त्यामुळे फलंदाज त्रिफळाचीत, गोलंदाज दादा भोईर यांना यश मिळालं. पहिला दे धक्का. संगीत आहे अगदी त्या व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. असं व्यक्तिमत्व होऊन गेलं ते आमचे पनवेलचे खरं तर पंढरी शेठ फडके. चला नवीन फलंदाज अगदी चिंचपाडा टीम कडनं राहुल केणी आलेत. अगदी पहिलं षटक इथे प्रगती पदावर असताना 3 धावा बनल्या गेल्या चिंचपाडा टीमला. इथे बॅटिंग करत असताना टॉस जिंकला खिडूकपाडा टीमनं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सध्याच्या घडीला तरी आतापर्यंत आपण पाहतो ते खिडूकपाडा टीमसाठी चांगलं राहिलं गेलं हा निर्णय.
कारण का पहिल्या षटकामध्ये धावा बनतच नाहीत, प्लस एक विकेट मिळाला आहे. फटका चांगला इनसाइड आउटचा, डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट आणि तिथे थांबावं लागेल. ही गोलंदाजी रणनीती चांगली आहे. फार दांडगा अनुभव दादा भोईरकडे आणि ती अनुभव खरं तर इथे मैदानावरती दाखवत असताना जी गोलंदाजाची लाईन आहे त्या दिशेनुसार खरं तर क्षेत्ररक्षणाची सजावट असणं गरजेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हरला आणि त्याच्यानंतर वायडिश लॉंगॉनला असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हाही चेंडू भन्नाट वेगाचा होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 1 समाप्त. अगदी चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक राहिले. 4 धाव्यांचं 1 गडी बाद. स्पर्धेचं टायटल संगीत अगदी या स्पर्धेचे सर्वा राजेश दादा काथारा यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आमदार चषकचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज कैलास पाटील आलेत. तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय खरं तर आमचे विठ्ठलजी काथारा आणि अगदी पालिकेचे पाणी कमिटी खजिनदार विठ्ठलजी काथारा यांचे ते शुभागमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू अगदी पंचांनी नो दर्शवला, फुल टॉस आणि त्याला अप्पर कट दिली. चेंडू चालला थर्ड मॅन रिझनला, चौकार +1 5. लेंथ यस, यावेळेस फुल टॉसला फुल 2 वसूल. चेंडू मिड विकेटच्या पलीकडे दूर दूर षटकार. फुलटॉसला फुल 2 असूल आणि पारितोषिक राहुल पटकावले गेले. षटकार आलाय आणि या सामन्यातील पहिल्या षटकारासाठी पारितोषिक होतं ते मिळवलंय राहुलनं. अजून एक फुल टू असूल. परत एकदा चौकार मिळेल या चेंडूवरती. मिड विकेटचं क्षेत्र परत एकदा खाली. गोलंदाजाला आता मात्र सुचत नाहीये की आपली लाईन काय आहे आणि क्षेत्ररक्षक कुठे. चौकार. वाडा कट, लेट कट. चेंडू चाललाय पॉइंटला चिरत. अजून एक देखना फटका. सुंदर ड्राईव्ह. चौकार. मध्ये ना गोलंदाजाला मात्र स्थिर राहून देत नाही फलंदाज. प्रत्येक चेंडूवरती प्रहार प्रहार प्रहार.
3 चौकार, 2 चेंडू बाकी आहेत, फक्त 2 चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू जरूर न होता. फुलटॉस, झेलची संधी क्रिएट केली. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अगदी मी म्हणे सूर्यकुमारची आठवण करून देणारा हा इथे झेल टिपला गेलाय. महेंद्र पाटील आणि फलंदाज बाद. अगदी सर्वांना वाटलं होतं की अंदाज चुकलाय, परंतु महेंद्राला मात्र माहित होतं की अंदाज चुकणार नाही आपला. आणि एका हातानं सेकंड अटेम्प्टला मात्र इथे चांगला झेल टिपला गेला. रिप्लाय ऍक्शन मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून काय सुंदर झेल टिपलाय. सेकंड अटेम्प्टला थोडंसं अवघड जरूर होता, परंतु झोकून दिलं शरीराला आणि तिथे मात्र झेल टिपला गेला. आणि 50हून अधिक वर्ष झालेत या खेळाडूला. क्या बात आहे. 50+ असताना सुद्धा महेंद्र, क्या बात आहे. फिटनेस भरपूर चांगला आहे. नवीन फलंदाज संजय किणी. 25 धावेवरती दुसरा आदरा मिळाला चिंचपाडा टीमला. चांगली फलंदाजी राहुलची राहिली आतापर्यंत, परंतु त्याला थांबावं लागलं. अंतिमचा चेंडू या षटकातील. यस, इथे लाईन भरपूर चांगली. गोलंदाजाची डॉट चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 समाप्त. 25 धावा, 2 गडी बाद. चिंचपाडा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना तर पाहतो व्यासपीठावर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 पर्व 15व. आणि या स्पर्धेकरता बघा क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवर अलोट प्रेम करणारे महाबलेश्वरहून इथे आलेले आदरणीय शैलेश शेठ जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपण दूरवरून आलेला आहात. त्यानंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला तर खऱ्या अर्थाने संघर्षाला वाचा आणि संघर्षाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणारे म्हटलं तर आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ वकील अर्थात ॲडव्होकेट मोहिते सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सह्याद्री ढाब्याचे मालक आदरणीय देवदास खगाल सर इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर आणि ज्यांच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीसाठी एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. विजयशेठ ठाकूर यांना आपण पाहतो. त्यानंतर आपले मंथन एंटरप्राइजेस दीपक शेठ शेळके आदई आणि आमचे विठ्ठल काथारा पाणीपुरवठा समितीचे जे खजिनदार आहेत. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ते क्रिकेटचा लुप्त घेतात अर्थात आनंद. आणि पुन्हा एकदा बोलूया लवू यांच्याकडे. थँक्यू महागुरु. गोलंदाज तयार. दादा भुईर आलेत. अगदी वेट अँड वॉच होतं. फलंदाजानं थोडीशी वाट पाहिली खरी, परंतु वेळ निघून गेली, चेंडूही निघून गेला. अगदी व्हेरिएशन होतं या चेंडूमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू, परंतु बॅट ही पोचू शकला नाही फलंदाज. ऑन स्ट्राईक विश्वास आहेत सलामवीर. एकच धाव आतापर्यंत बनवली त्यांनी. मिस्टामिक स्ट्रोक ची बॅटच्या टोल इनला लागला गेला. चेंडू स्क्वेअर लेग कडे आलाय. क्षेत्ररक्षक तैनात फक्त एकच मिळेल. अगदी जलद गतीने चेंडू इकडे ऑन साईडला येताना पाहायला मिळतो. कारण का व्यासपीठाच्या समोरची जागा मैदान जे आपण पाहतो ना भरपूर चांगलं आहे. आणि प्रीतम पाटील पडगे यांच्याकडनं महेंद्रसाठी अगदी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, जो चांगला झेल टिपला गेलाय. अगदी वयाचे 50 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा क्रिकेटवरती प्रेम असं आणि हा फिटनेस आणि त्याच्यावरती हे जीवापाड प्रेम प्रीतम दादांचं. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, हुक केलाय चेंडूला. इथे मात्र मिसफिल्ड, फ्लम्बिंग झालं थोडंसं आणि चेंडू सीमा पार चौकार. अगदी क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु थोडंसं आय थिंक आउटफील्ड थोडीशी खालच्या बाजूला झुकली, ती थोडीशी खराब होती तिथं आणि तिचा फायदा मिळाला फलंदाजाला. बाकी ओव्हरऑल आपण मैदान पाहिलं तर चांगलं आहे, एकदम टणक मैदान आहे. बाउन्स जर का झाला तर त्याला तुम्ही थांबू शकत नाहीये, चौकारच पाहायला मिळतोय. काय ड्राईव्ह केलाय, अगदी देखडा फटका, सुपर स्ट्रोक. फलंदाज अगदी संजय किणीच्या बॅटनं आलाय.
हा लाजवाब षटकार. गिणीनं मात्र चौकारानंतर षटकार दाखवलाय. आता मनगडीत ताकद. झेलची संधी आणि इथे मात्र परतावा लागल. अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकात अगदी हलगत हातात आणि सुंदर झेल टिपला गेलाय. यापूर्वी झेल घेतला होता खऱ्या अर्थाने खिडूपाडा क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाने. त्याच्यासाठी 40+ पनवेल ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम पाटील पडगे यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. योगेश भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. अगदी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज विश्वनाथ गोंधळी. दादा भैर गोलंदाजीला तयार. विकेट मिळवला मागच्या चेंडूवरती आणि इथे लेट कट खेळायचं होतं आणि इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेट अँड वॉच. कट करण्याचा प्रयत्न फलंदाजा जरूर होता. छेडछाड करायचे होते परंतु ते नशीब बलवत्तर मी म्हणेल, कारण का मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जर का एज लागली असती तर कदाचित झेडबादी झालं असतं फलंदाज आणि विश्वनाथला इथे परतावा लागला असतं. तसं घडलं नाहीये. 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता एज लागली गेले. परतावा लागेल यावेळेस विश्वनाथ गोंधळीला. भोपलाई न फोडता अजून एक दे धक्का. फलंदाज बाद. पंढरीनाथ शेठ फडके महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे ज्यांनी नेतृत्व केलं यापूर्वी खऱ्या अर्थाने. तर यानंतर जी लढत असणार आहे 40+ शौर्य सुमित 11 पडगे विपक्ष उल्वे 40+ क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही क्रिकेट संघाने प्रथम दर्शनी 1-1 सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी त्वरित आपण संपर्क साधायचे आहे. चला दोन्ही संघ ज्यांचा सामना खेळवला जाईल उळवे विपक्ष पडगे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी येऊया आणि आपण मैदानाकडे वळूया. 37 धावा बनल्या गेल्यात. 4 विकेट्स गमावल्या गेल्यात चिंचपाडा टीमनं आणि 4 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्यात. दादा भोईरचा आपण विचार केला तर 2 षटकं 16 धावा आणि 3 विकेट्स त्याने पटकावल्यात. अगदी कैलास पाटील यानं दुसरं षटक हाताळलं. विकेट जरूर मिळालं तिथे मात्र, परंतु धावा खर्च करायला लागला. अगदी 21 महागडी षटक राहिलं अगदी कैलास. आता मात्र इथे गोलंदाजीला नवीन गोलंदाज पाहायला मिळेल खिडूपाडा टीमकडनं आणि चिंचपाडा संघ इथे खरं तर स्ट्रगल करतो थोडासा. 4 विकेट्स गमावल्या गेल्यात. ज्या दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्याच्यानंतर गोलंदाज आला आणि गोलंदाजावरती आक्रमण. अगदी स्क्वेअर लाईक बाउंड्रीला इथे मात्र भिरकावून दिले फलंदाजानं. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. रणधीर भोईर आलेत गोलंदाजीला. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं. चौका ठोकलाय फलंदाज विश्वास पाटीलनं. सलामीवीर आहे अजूनही मैदानामध्ये.
अजून एक हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे शॉर्ट फाईन लेग रिजनला आणि महेंद्रनं अजून एक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद अर्धा संघ गारद झाला चिंचपाडा टीमचा. सलामीवीर अजून मैदानात होता खरा, मात्र त्याला काही करता आलं नाही. विश्वास पाटील त्याचं नाव होतं. अगदी 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्यानं आपल्या टीमसाठी एकवटल्या गेल्यात. नवीन फलंदाज मनोज आलेत 7व्या क्रमांकावरती. मनोज भोईर आणि त्यांना साथ देणार ते दिलीप किणी नॉन स्ट्राईक एंडला. लेग स्पिन अगदी डाव्या हाताचा गोलंदाज, इथे स्विंगचा सुलतान ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाज अगदी रणधीर भोईर तुम्हाला पाहायला मिळतो इन ॲक्शन मध्ये. काय सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 4 धावा आणि 1 विकेट पटकावली आहे गोलंदाजानं. सुपर्ब गोलंदाजी. आता मात्र तडाखा दिलाय, अगदी पट्ट्यात आलाय आणि त्याला पाठवलं पट्ट्याच्या पलीकडे. खणखणीत असा चौकार. चौथं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू झाले आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश कथारा, आकाश शेट या पण राजेश शेट कथारा तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. स्टेजशी आपण संपर्क साधायचा आहे. हा कॉरी मॅनेजर आकाश या पण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचं होतं, परंतु फलंदाजाला अगदी बॅटच्या पट्ट्यात आला नाही. दुसरी धावेचा प्रयत्न, दूरवरचा प्रवास क्षेत्ररक्षकाने गाठलाय खरा आणि 2 धावा इथे मात्र तत्पुरी पूर्ण केल्यात. चित्याच्या चपलाईने अगदी तिघांची दौड लागली. 2 फलंदाज आणि समोरचा क्षेत्ररक्षक, मात्र रेस जिंकली दोन्ही फलंदाजानं. 2 धावा कंप्लीट. 47 धावा धावपटलावरती 5 गडी बाद. चिंचपाडा टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना मनोज भोईर सध्या संघर्ष करतो मधल्या फळीमध्ये. सुंदर फलंदाजीचं योगदान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चाललाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धाव्यांचं योगदान. आणि दिलीप केणीचा विचार केला तर अजून स्ट्राईक आली नाहीये. लेट कट अगदी गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. चेंडू चाललाय 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 आणि पोहोचेल सीमारेषे पलीकडे. थर्ड मॅनला बीट करत चौकार. खेळ समाप्त झाला आणि सांघिक कोठ्यातील अर्धशतक चिंचपाडा टीमने कंप्लीट केलाय. 51 धावा आता मात्र इथे कंप्लीट झाल्यात. धावा झाल्यात. 5 गडी बाद 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आमदार चषक 2024 आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाले आयोजित. खरं तर राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे आमदार चषकाचं हे पर्व अगदी 15व्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं षटक शेवटची भैरवी घेऊन येण्यासाठी तयार उमेश भोईर गोलंदाजीच्या बोल्यावरती. यावेळेस दिलीप किणी होते ऑन अ स्ट्राईक. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी चेंडू सीमारेषे लगत पाठवला होता. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक आले. तत्वर 2 धावा इथे कंप्लीट. चित्याच्या चपलाईनं ज्या पद्धतीने धावा आता चिंचपाडा टीम बनवण्यासाठी संघर्ष करते, संघर्षाची पराकाष्ठा खरं तर इथे चालू केली आहे चिंचपाडा टीमनं. अगदी उमेश भोईरवरती आक्रमण करावं लागेल या फलंदाजांना. जर सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल तर 70 पर्यंत जावं लागेल. प्रयत्न चालू आहे. उंची जास्त गाठली आहे. लांबी किती आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु चौकार पाहायला मिळतोय.
प्रयत्न जरूर होता इथे, मात्र क्षेत्ररक्षक होते, महेंद्रच होते, अगदी एका हाताने झेल टिपण्याचा परत एकदा प्रयत्न होता, परंतु निसटला गेलाय. संधीने हुलकावणी दिले. एज लागलीये का यास पंचांनी बस सिग्नल दिलाय की ते फलंदाज बाद आहे, म्हणजे दिलीप केणीला इथे मात्र परतावं लागेल. 6वा हादरा मिळालाय चिंचपाडा टीमला. ठाकूर आमदार साहेब अगदी चौथ्यांदा विजय प्रस्थापित केलाय या पनवेलच्या नगरीमध्ये, आणि पनवेल वासियांनी सुद्धा त्यांच्यावरती भरभरून प्रेम दाखवलं गेलं यावर्षी सुद्धा. नवीन फलंदाज चाचू, मिस्टर चाचू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावरती तुम्ही अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अपयश आलंय. 57 वरती आता मात्र आकडा अटकला गेलाय. इथून पुढे सरकायला हवा. प्रयत्न चालू आहे अगदी अलांग द कार्पेट, अगदी बॅटच्या टोल एंडला आणि शॉर्ट गली रिझनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल पाहायला. 58 धावा धावपटलावरती. या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट खरं तर या चेंडूवरती केलं जाईल. 58 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. ऑन स्ट्राईक आता मात्र मनोज भोईर. प्रयत्न करेल का मनोज, परंतु चेंडू डॉट, आणि अशा तऱ्हेने इनिंग समाप्त झाले. 58 धावा इथे खरं तर चिंचपाडा टीमने बनवल्या गेल्यात, आणि 59 धाव्यांचं लक्ष्य खिडूपाडा टीम समोर ठेवलं गेल्यात. 30 चेंडूमध्ये 59 धावा बनवायच्यात. थँक्स लव भोईर. तत्पूर्वी ते नाणेफेक केली जाणार आहे. शौर्य सुमित 11 पडगे विपक्ष उल्वे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. लव भोईर किरण पाटील आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सर्व मान्यवरांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. त्यानंतर ॲडव्होकेट मोहिते साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. कारण वकील म्हटलं ना तर आपल्या भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ, सातत्याने अन्याय विरुद्ध संघर्ष करणारे, की संघर्षाचं नाव तू मोहिते साहेब, मनामनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू, आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू, अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. त्यानंतर विजय ठाकूर आपण या आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मंथन एंटरप्राइजेस दीपक शेळके आपला सन्मान केला जाईल. आमचे खऱ्या अर्थाने संतोष बाडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. विजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून कमिंग सून लवकरच क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर आणि त्यांचा यथोचित सन्मान आकाशदादा काथारा, राजेश शेठ काथारा यांच्या शुभहस्ते इथे केला जात आहे. त्यानंतर मंथन एंटरप्राइजेस 40+ क्रिकेट संघ आदई चे एक आदर्श क्रिकेटर दीपक शेळके आदई यांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित गौरव इथे केला जात आहे. सन्माननीय शैलेश शेठ जाधव साहेब यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. सामना 4 षटकांचा खेळवला जाईल.
इथे संगनायक पाहतो किरण पाटील उलवे, त्यानंतर लहू भुईर. बघूया लहू यांना संधी देण्यात आलेली आहे आणि नाणेफेकीचा कौल किरण पाटील उलवे यांच्या बाजूने. किरण, नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. दोन्ही क्रिकेट संघाने एक एक सामना जिंकलेला आहे निश्चित स्वरूपात. आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना कितपत महत्त्वपूर्ण आहे? 40+ आहे, त्याच्यामुळं काय महत्त्वाचं असं काय नाही, की आपली एन्जॉयमेंट आहे. 40+मध्ये इथं काय कुठल्याच संघ पैशासाठी किंवा कशासाठी खेळत नाही, फक्त काय एन्जॉय, फिटनेस आणि ट्रॉफीचं सवाल असतं. आणि या विभागामध्ये हे सर्व संघ चांगले आहेत. आता पडगे संघ म्हटल्यानंतर आमचं अगदी जवळचं नातं आहे. संतोष शेठ आहेत, पपे आहे, प्रीतम, लहू, आमचे सगळं सुभाष, सर्व आमच्या घरातलेच संघ आहेत. आणि या आयोजनामध्ये खेळायला आम्हाला खूप मजा आली आहे. खूप छान आयोजन आहे. आता आपण सांगितले सर्व आमचे मित्र आहेत, लढत मैत्रीपूर्ण असेल, परंतु मैदानामध्ये काय संघर्ष बघायला मिळेल? नाही, मी मैदानात उतरल्यावर मी कधीच मैत्री ठेवत नाही, कारण मी मैदानामध्ये आमचा नॅचरल खेळ खेळत असतो, कारण मैत्री मैदानाच्या बाहेर असते. आणि निर्णय काय असणार आहे? आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय आमची मगाशी पण मी टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती, आता पण मी बॅटिंगच घेणार आहे. थँक्यू सो मच. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचे आहे आता. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची फलंदाजी खूप मोठी भिस्त आहे. गोलंदाज म्हणून तुमच्या गोलंदाजांना उलवे क्रिकेट संघाच्या समोर काय संदेश देणार आहात? आम्ही त्यांना कमीत कमी धाव्यात रोखण्याचा प्रयत्न करू. लढत कशी होईल? रंगतदार. रंगतदार. बघा लवणी सांगितलेलं रंगतदार लढत. तर थँक्यू सो मच. महागुरु पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉल 59 धाब्यांचं लक्ष किडूकपाडा टीम समोर. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दादा भोईर यांना रणधीर भोईर ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. दोन्ही टीमला समालोचन डिपार्टमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू फडल्यानंतर डीप होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. बघा वर्तमान लढत आहे किडूकपाडा विपक्ष चिंचपाडा आणि या सामन्यामध्ये जो खेळाडू सामनावीर ठरणार आहे त्याच्यासाठी शैलेश शेठ जाधव साहेब महाबलेश्वर टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट आहेत आजचे आमचे, त्यांच्या वतीने कॅश प्राइज असणारे 500 रुपयाचं जमा झालेलं आहे. तर थँक्यू सो मच महागुरु. पहिला बॉल निर्धाव, सेकंड बॉल समोर दादा भोईर एक धाकड खेळाडू आणि त्याला देखील शांत ठेवलं. सलग हा दुसरा बॉल निर्धाव केलाय दादा भोईर. दादा जाधव साहेब, मोहिते साहेब, त्याचबरोबर संतोष वांडेकर साहेब आणि आमचे खास करून देवदास दादा, तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. पुढचा बॉल गोलंदाज तयार, विकास केनी. स्लोवर बॉल, अगदी चांगला फटका पाठच्या रडार मध्ये आलाय, चेंडूला फेकून दिला, ऑन साइडला चेंडू लॉक केला, हा तडाखा मध्ये 6 षटकार. दोन बॉल निर्धाव केला, त्याच्यानंतर चेंडूची लाईन लेन पाहिली आणि एक चांगला फटका आपल्याला दादा भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाचा न वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना फलंदाज दादा भोईर मॅचमध्ये लक्ष पाहिलं. 59 धावांचा प्रवास या मॅचमध्ये किडूकपाडा टीमला करायचा आणि त्याच्यासाठी फलंदाजी चांगली करावी लागेल. तो प्रयत्न करत असताना दादा भोईर ऑन स्ट्राईकवरती, गोलंदाज तयार. पुढचा बॉल, पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकअप देतोय गोलंदाज विकास केनी आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. 5 षटकारानंतर कमबॅक कसा असावं ना याचं जिवंत उदाहरण देत असताना सध्या गोलंदाज विकास केनी ज्यानं 4 चेंडू फेकले, ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च केला विकास केनीनं. चांगली गोलंदाजी. P1ची पहिला षटक फेकतो आणि P1च्या षटकामध्ये थोडासा शांत ठेवण्याचा प्रयत्न दादा भोईरला, अचूक टप्पा आणि भेदक मारा, इतकी चांगली ताकदवर गोलंदाजी आपण विकास केनीची पाहतोय आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण विचार केला, एक मोठा फटका आला, त्याच्यानंतर अगदी चांगलं कमबॅक करून देतो विकास केनी. मॅचमध्ये सलग 2 बॉल निर्धाव फेकल्या, शांत ठेवलाय दादा भोईरला. शेवटचा अंतिम बॉल, पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक या आणि पॉवर सर्कल षटक म्हटलं तर क्षेत्ररक्षणाच्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या औचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करत असताना विकास केनी अंतिम बॉलवरती सिंगल आली. पहिल्या षटकाचं केस समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना किडूकपाडा संघ जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती.
व्यक्तिमत्व योगेश शेठ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर राजेश शेठ काथार आणि आकाशदादा काथार आहे तुम्हाला इन्व्हाइट करतात. या तुम्ही व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सर्व अतिथीगण आपण यावं व्यासपीठावरती तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक दमदार स्पर्धा खरं तर आपण पाहतो ना, या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस 40+ लढती आपण पाहतोय. तिथे मॅच क्रमांक 4 सुरू आहे. एका साईडला चिंचपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खिडूकपाडा अशी लढत आपण पाहतोय. लक्ष 59 धावांचा आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्याच ओव्हरमध्ये विकास केनीची, ज्या षटकामध्ये थोडंसं मी म्हणेन नाव प्रेशर टाकलं बॅटिंग करत असताना खिडूकपाडा टीमवरती. दादा बोईला शांत ठेवलं. आता इथून पुढे कशा रीतीनं संघर्ष केला जाईल खिडूकपाडा टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील गरजेचं आहे. समीकरण उरलंय येणारे 24 बॉल 52 धावांची गरज. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कपिल परदेशी याचा वापर केला सध्या चिंचपाडा टीमनं. कपिल परदेशी हा गोलंदाज पाहायला मिळाला. स्पीडअप हवाय, लक्ष असू द्या. चिंचपाडा टीम संघनायक विनंती करेन की आपण थोडासा स्पीडअपमध्ये खेळ चालू करा, कारण की सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे, त्याच्यामुळे आपण थोडा स्पीडअप घ्या. 24 बॉल आणि आता गरज 52 धावांची. गोलंदाज तयार कपिल. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता, बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मिस केली. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट. अतिरिक्त धाव बॅटिंग करत असताना खिडूकपाडा टीमच्या अकाउंटमध्ये ॲड झाली. संघ 1 ने पुढे सरसावला. संघाची धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिला आहे, मात्र गोलंदाजी दमदार पाहायला मिळतं आपल्याला चिंचपाडा टीमच्या माध्यमातून आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. पण लक्ष मोठं नाही आहे. 59 धावेचा प्रवास करायचा आणि तो प्रवास करत असताना अडचणी निर्माण करतोय सध्या चिंचपाडा संघ. पहिलीच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात करून दिली गोलंदाज विकास केनीनं, त्याच्यानंतर कपिल परदेशी. एस्ट्रेक्शन पंबलिंग झाला, बॅकअप सुरेखाला शॉट फाईन रिझर्वमध्ये आणि इथे मात्र पंचांचा इशारा की लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. इट इज अ वाईट. अवांतर एक्स्ट्रा ही एक धाव ॲड होतं खिडूकपाडा टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव पुस्तकावरती. दादा बोईला शांत ठेवलेल्या मॅचमध्ये ऑन स्क्रीनवरती तुम्ही खरं तर पाहता आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते, ज्यांच्या माध्यमातून आपण खरं तर अहमदाबाद चषकाचं दमदार आयोजन पाहतो ते आमचे राजेश शेठ कातारान. त्यांच्या समेत आपण खरं तर पाहतोय विजय शेठ ठाकूर यांना पाहताना फटका चांगला बॅटच्या रडारमध्ये आला आणि ज्या फटक्यावरती धावा मिळते 4 चौकार, माफ करा षटकार. पण दादा बोईला शेवटपर्यंत खेळावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, तेव्हाच सामना जिंकू शकतात. थोडासा प्रेशर आला होता. तर विचुंबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय माजी सरपंच बलिराम शेठ पाटील यांचे बंधू रामशेठ पाटील साहेब यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धा ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा यांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो वेगवान बॉल होता, भन्नाट वेग होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा शांत ठेवला. हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल, वारंवार डॉट चेंडू आणि दादा बोईचा विचार केला. 9 बॉल वैयक्तिक 13 धावांचे योगदान दिलं. लक्ष 59 धावांचं, तो लक्ष मनामध्ये सेट करून फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. कपिल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, अलाउन द कार्पेट केला. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबलिंग झालं, थोडं रेझी क्रिकेट आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केले. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेला प्राधान्य देत असताना संघ देखील पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज रणधीर भोईर हा फलंदाज पाहता. मागील 10 बॉल खरं तर तो नो स्ट्राईक एंडवरती होता. आता स्ट्राईक मिळाले, मात्र कशा रीतीने खेळ रणधीर भोईरचं राहील मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं. फिल्डिंगची व्यवस्था चेंज केली जाते. विकेटसाठी झालं रचण्याचा प्रयत्न सध्या मॅचमध्ये करतोय चिंचपाडा संघ. चांगली गोलंदाजी साकारत असताना कपिल परदेशी हा गोलंदाज पाहतोय. 4 चेंडूमध्ये 9 धावा कपिलनं खर्च केला. समोर रणदीप भोईर. फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन द फिल्डर, डाऊन द विकेट. पहिला धक्का खिडूकपाडा टीमला लागतो. रणदीप भोईर मैदानातून बाहेर.
येत नाहीये आणि पहिला धक्का लागला. रणधीर भोईर स्ट्राईक मिळाली असं वाटलं चांगला खेळ खरे, मात्र फुलटॉस बॉलवरती फटका बसला जिथे विकेट आपलं गमावा लागला. पहिला धक्का. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश भोईर हा फलंदाज इन झाला. संघ अडचणीखाली सापडला, थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव आला आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून चांगला संघर्ष करावा लागेल मॅचमध्ये खेडूपाडा टीमला, तेव्हाच हा सामना जिंकू शकतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कपिल. फुलटॉस बॉल, चांगला फटका, फक्त दिशा दिली, चेंडू चालला बाडलाईनच्या बाहेर, आल्याला प्रहार करतोय उमेश भोईर, मिळतील 4 हात चौका. दोन षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना खेडूपाडा हा संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 10च्या सरासरीनं धाबा जमा केला. 59 धावांचं लक्ष्य. आता येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये करायच्या 39, 39 धाबा. उमेश भोईर यांना फलंदाज दादा भोईर, हे दोन फलंदाज धाकड खेळाडू आणि या दोन्ही खेळाडूंना चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. शेवटपर्यंत चांगला खेळ मॅचमध्ये साकारावा लागेल. 18 बॉल 39. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सेकंड स्पेल घेऊन आलाय विकास केने, ज्यांना सुरुवात दमदार करून दिली चिंचपाडा टीमला. आता इथून पुढे कशा रीतीने गोलंदाज राहील, कारण की 18 बॉलमध्ये 39, 39 धावांची गरज आहे. स्पीडअप हवाय. लक्ष असू द्या, चिंचपाडा संघ अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे, त्याच्यामुळं विनंती करेन की आपण थोडासा स्पीडअप करा. फिल्डिंगची विरचना चेंज केली जातं. विकेटसाठी झालं कट रचण्याचा प्रयत्न चिंचपाडा संघ करतोय. दादा भोईर अद्याप खेळपट्टीवरती आहे, ज्याचा आपण सातत्यानं चांगला खेळ पाहिला, मात्र कशा रीतीनं इथून पुढे संघर्ष राहील खेडूपाडा टीमचा. चला स्पीडअप करा, अंपायर्स आपण देखील ऑन करा. वारंवार सूचना दिली जाते नक्कीच चिंचपाडा टीमला की आपण थोडं स्पीडअप करा. 18 बॉल 39 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेल गोलंदाज विकास केनी, समोर दादा भोईर. दादा भोईरचा वैयक्तिक खेळ 10 बॉल 14 धावांची खेळी साकारतोय. येणारे 18 बॉल 39 धावांची गरज. तो लक्ष मनामध्ये सेट केला आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला दादा भोईरनं आणि टोकला हा ब्रँडेड षटकार. आठमधून आज षटकार पाहिला, जिथे 6 धावा मिळाल्या खेडूपाडा टीमला आणि संघ जाऊन पोहोचला 26 लॉस्ट ऑफ 1 विकेट. 26 या आकड्यावरती खेडूपाडा संघ. समीकरण पाहिलं 17 बॉल 33 धावांची गरज. 11 बॉल 33 धावा. विकेटचा प्रयत्न मॅचमध्ये करावा लागेल. विकास केनी सेकंड स्पेल घेऊन आला. पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या फक्त 7 धावा खर्च केला. त्याच्यानंतर इथे आल्याला स्वागत केलं दादा भोईरनं, जिथे 6 धावा आल्यात. अजूनही 17 बॉल आणि गरज 33 धावांची. चांगली मॅच आहे, रफ अँड टफ मॅच होईल याची मात्र शंका नाही आहे. इथून एखादी विकेट आली तर मॅचमध्ये पुन्हा एकदा मी म्हणेन कमबॅक करू शकतो तो मात्र चिंचपाडा संघ. 17 बॉल 33 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विकास केनी. ऑन स्ट्राईक फलंदाज दादा भोईर. स्लोवर बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतील, विकेटची संधी आहे आणि इथे मात्र यस डाऊन द विकेट. दुसरा फलंदाज बाद, दुसरा फलंदाज आउट होता दादा भोईर. हा बिग धक्का लागतो खेडूपाडा टीमला. गरज होती चिंचपाडा टीमसाठी आणि तो विकेट देखील घेतला विकास केनीनं आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खेडूपाडा टीमला. दादा भोईरचा चांगला खेळ राहिला. वैयक्तिक 10 बॉल 20 धावांची उपयुक्त केली साकारली, मात्र आता मैदान सोडावा लागला. संघर्ष करावा लागेल मॅचमध्ये, कारण की बॉल शिल्लक 16 आणि 16 बॉलमध्ये करायच्या टोटल 33 धावा अद्याप या मॅचमध्ये खेडूपाडा टीमला. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, अगदी चांगली स्पर्धा आणि 40+ लढती आपण एन्जॉय करतो.
प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट. पण सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना, तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या, धावफलक हलतं ठेवा. आणि ते करत असताना सध्या फलंदाज ज्ञानेश्वर उलवेकर, उमेश भोईर आणि ज्ञानेश्वर उलवेकर ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. समीकरण पाहिलं तर येणारे 15 बॉल 32 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक उमेश भोईर. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि नियंत्रित अशी गोलंदाजी आपल्याला विकास केनीची पाहायला मिळतो. सेकंड स्पेलपेक्षा दमदार गोलंदाजी राहिली आहे. दोन्ही स्पेल भरपूर चांगल्या रीतीनं सध्या फेकत असताना गोलंदाज विकास केनी, ज्याच्यामध्ये एक धक्का दादा भोईरची विकेट विकास केनीच्या अकाउंटमध्ये ॲड झाली आहे. समीकरण बदलला. 14 बॉल 32 धावांची गरज आहे. जसजसे डॉट चेंडू येतील ना तसं प्रेशर क्रिएट होईल. बॅटिंग करत असताना खिडूकपाडा संघावरती फुलटॉस बॉल होता, हलक्यातने खेळला. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी तुतू मम झाला. 9-29 या आकड्यावरती 59 धाब्यांचं लक्ष होतं. आता 12 बॉल 30 धाब्यांची गरज तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली स्पर्धा, भरपूर चांगलं सहकार्य सातत्यानं आपण सर्वांचं पाहिलं. त्या सर्व अतिथीगणांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, ज्याने या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली. त्या सर्व प्रतिनिधींचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्याच मुलं ही स्पर्धा यशस्वी होत असत्या आणि तीच आपण सध्या यशस्वीरित्या स्पर्धा पार होत असताना पाहतोय. नक्कीच आमदार चषकाचा दमदार आयोजन आपण पाहतोय. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 29-29 या आकड्यावरती सध्या खिडूकपाडा. येणारे 12 बॉल 30 धावांची गरज आहे. 12च्या नक्कीच 15च्या सरासरीनं धाबा आता जमा कराव्या लागतील. थोडासा अडचणीखाली सापडलाय. थोडंसं प्रेशर आलाय. दादा भोईरचे विकेट ज्याच्या सापडलाय. दादा भोईरचे विकेट ज्याच्यावरती आता मी म्हणे विश्वास ठेवलाय सध्या खिडूकपाडा टीमनं. चांगली गोलंदाजी साकारता श्रीकांत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. श्रीकांत भोपी ज्यानं 2 चेंडू फेकले, अवघ्या फक्त 1च धाव. समीकरण पाहिलं. येणारे 10 बॉल 29 धावांची गरज. 10 बॉल 29 समीकरण. मॅच अजूनही बॅलन्स आहे. चांगला खेळ साकारत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 बॉल आणि 14 धावांची गरज ते मात्र खिडूकपाडा टीमला. उमेश भोईर ज्यानं चांगला खेळ साकारला. 8 बॉल 20 धावांची उपयुक्त केली साकारली, ज्यानं विजयाची आशेचा किरण दाखवला खरं तर खिडूकपाडा टीमसाठी. तो फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. सो येणारे 6 बॉलमध्ये 14 धावा रोखण्यामध्ये सफल राहील. वापर केला गोलंदाज मनोज भोईर याचा वापर केला. 6 आणि 14चं समीकरण. उमेश भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला खिडूकपाडा संघ पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो आज. 40+ लढती आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आज पाहायला मिळतं. 6 बॉल 14 धावांची गरज. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोज भोईर, समोर उमेश भोईर. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मास लँड. चेंडू डिलिव्हर झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. पण सिंगल डबलला इथे प्राधान्य दिले जातं. 2 धाब्यांना संघ जाऊन पोहोचला. 47-47 या आकड्यावरती आता प्रहार केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि झालं विणला. जालामध्ये फसला. हा बिग धक्का लागतो. उमेश भोईर मैदानातून बाहेर होईल. हा धक्का लागेल. चौथं बॅटिंग करत असताना खिडूकपाडा टीमला ज्याच्यावरती विश्वास ठेवला होता ना त्या फलंदाजाची विकेट घेतली मनोज भोईरनं आणि 4था धक्का खिडूकपाडा टीमला. आणि कोण या मॅच मध्ये हिरो हे पाहणं गरजेचं. येणारे बॉल असतील 4 आणि 4 मध्ये करायच्या 12 धाबा. पण मॅच अगदी चांगल्या. आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. फार चांगली गोलंदाजी साकारता. जिथे पहिलाच बॉल होता आपण पाहिलं तर सिंगल आली. नक्कीच 3 बॉल आणि आता 12 धावांची गरज.
मॅच थोडासा मॅचमध्ये मजबूत स्थिती निर्माण करतोय सध्या चिंचपाडा संघ. पुढचा बॉल, हो यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. हा 5वा धक्का किडुकपाडा टीमला. मॅच मध्ये पकड निर्माण केली सध्या चिंचपाडा टीमनं. मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है. आणि आत्मविश्वासानं गोलंदाजी केली. 6 मध्ये खरं तर 14 धावांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि येणारे 2 बॉल 12 धावांची गरज. 2 बॉल 12. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. बादच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि इथे फक्त सिंगल पाहायला मिळेल. मॅच एकतर्फी झाली. 6 मध्ये 14. असं वाटलं होतं की सोपं आव्हान, कारण की या विकेटचा विचार केला तर धावा बरसतात आणि अशा विकेटवरती दमदार गोलंदाजी केली मनोज भोईरनं, जिथं मॅचमध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण केली गोलंदाजी करत असताना चिंचपाडा टीमनं. 1 बॉल आणि 11 धाबांची गरज. एखादी चुकी, एखादा नशिबाची साथ हवी किडुकपाडा टीमला, तेव्हाच हा सामना जिंकू शकतं. अंतिम बॉल वरती इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. अशा रीतीने सामना फिनिश, सामना जिंकला तो मात्र चिंचपाडा टीमना. अभिनंदन चिंचपाडा, हार्ड लक किडुकपाडा. थँक्स मंगेश पाटील. जी लढत झाली खऱ्या अर्थाने, एका बाजूला चिंचपाडा 40+, एका बाजूला किडुकपाडा 40+, आणि या लढतीमध्ये चिंचपाडा 40+ क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. गौरी स्पोर्ट नेवल यांच्या वतीने संघाचं अभिनंदन. किडुकपाडा 40+, तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. उमेश भोईर, दादा भोईर, तुमच्या संघाचं मनपूर्वक आभार.